नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काही वेळा असे वाटते की स्वामी आता आपल्याकडे लक्ष देत नाहीत. पूर्वीसारखा अनुभव नाही, संकेत नाही, समाधान नाही. पूर्वी जशी त्यांची अनुभूती येत होती तसे आता काहीच जाणवत नाही. जणू काही ते आपल्याला सोडून गेले आहेत असे वाटते. पण खरे सांगायचे तर स्वामी कधीच कुठल्याही भक्ताला सोडून जात नाहीत. ते कायम आपल्यासोबत असतात. फक्त काही कारणांमुळे आपल्यालाच त्यांची उपस्थिती जाणवत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी दूर गेले आहेत असे आपल्याला का वाटते आणि अशा वेळेला आपण काय करावे. सगळ्यात पहिले कारण म्हणजे आपले मन जड होते तेव्हा आपल्याला स्वामींची उपस्थिती जाणवत नाही. मन जड होते म्हणजे चिंता, राग, निराशा किंवा भीतीने मन भरून जाते. तेव्हा स्वामींचे संकेत आपल्याला दिसेनासे होतात. मनात नकारात्मक विचार साचले की स्वामींचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. स्वामी नेहमी जवळ असतात पण आपले मनच गोंधळलेले असते. त्यामुळे त्यांचा आवाज, त्यांचे संकेत ओळखता येत नाहीत. म्हणूनच मन हलके ठेवा, चिंता कमी करा, शांत बसून स्वामींचे नामस्मरण करा. कारण मन जेव्हा स्वच्छ आणि शांत होते तेव्हा स्वामींची कृपा परत एकदा स्पष्टपणे जाणवू लागते. दुसरे कारण म्हणजे आपली श्रद्धा कमी झाली की आपल्याला स्वामींची कृपा जाणवत नाही. आपल्याला वाटते की स्वामी दूर गेलेत. आपण स्वामींकडे प्रार्थना करतो पण जे मागतो ते लगेच मिळत नाही. मग आपण म्हणतो की स्वामी ऐकतच नाहीत. पण श्रद्धा म्हणजे फक्त स्वामींकडे एखादे मागणे नसते, तर श्रद्धा म्हणजे संपूर्ण विश्वास ठेवणे असते. परिस्थिती कशीही असली तरी स्वामींवरचा विश्वास म्हणजेच खरी श्रद्धा असते. जेव्हा स्वामींचे उत्तर मिळत नाही तेव्हा स्वामी ऐकत नाहीत असे नाही. खरे म्हणजे स्वामी शांत राहतात कारण ते आपली श्रद्धा तपासत असतात. जेव्हा आपण अधीर होतो तेव्हा स्वामींच्या कृपेचा प्रवाह थांबतो. म्हणूनच नाम घेणे, विश्वास ठेवणे आणि धीर न सोडणे यामुळे स्वामींची कृपा पुन्हा अनुभवता येते. श्रद्धा म्हणजे स्वामींवरचा घट्ट विश्वास आणि संयम ठेवणे. स्वामी आहेत आणि ते योग्य वेळेला मदत नक्कीच करतील असा विश्वास ठेवणे. जेव्हा आपण उतावळे न होता मनापासून विश्वास ठेवतो तेव्हा स्वामींची कृपा पुन्हा जाणवू लागते. आपल्यामध्ये अहंकार निर्माण झाला की स्वामींची दैवी ऊर्जा मिळत नाही. कधीकधी आपण स्वतःचे कौतुक करतो की मी इतकी सेवा करतो, मी इतका नामजप करतो, मी सगळे जाणतो. जेव्हा असे वाटू लागते तेव्हा स्वामींची दैवी ऊर्जा थांबते. स्वामींची कृपा नेहमी असते पण अहंकारी मन तिला ओळखू शकत नाही. स्वामींना नम्रता आवडते कारण नम्र मनातच त्यांची कृपा थांबते. म्हणूनच मी काही नाही, सगळे स्वामींचे आहे असे मनात ठेवून नम्र राहावे. अहंकार असताना मन शांत राहत नाही. त्यामुळे स्वामींचे अस्तित्व आणि त्यांची ऊर्जा आपल्याला जाणवत नाही. आपल्यातला अहंकार गेला की स्वामींची दैवी ऊर्जा पुन्हा मिळू लागते. म्हणूनच सदैव नम्र राहावे आणि सगळे स्वामींच्या कृपेनेच होते असा भाव ठेवावा. काही वेळा आपले जुने कर्म आपल्याला त्रास देतात. मग आपल्याला वाटते की स्वामी दूर गेलेत. जेव्हा आपल्यावर जुने कर्म परिणाम करतात तेव्हा हे कर्म संपवण्यासाठी जीवनामध्ये परीक्षा येतात. त्यामुळे जीवनामध्ये त्रास, अडचणी किंवा दुःख येते. त्यावेळेला आपल्याला वाटते की स्वामी दूर गेलेत, पण खरे म्हणजे ते आपल्याला त्या कर्माचे परिणाम सहन करण्याचे सामर्थ्य देत असतात. कर्म संपवण्यासाठी थोडा वेळ आणि धीर लागतो. स्वामी आपल्याला दुःखातून नक्कीच बाहेर काढतात. त्यामुळे अडचणीच्या काळामध्ये स्वामी दूर गेलेत असा विचार न करता स्वामी माझ्यासोबतच आहेत आणि मला शिकवत आहेत असा विचार करावा. याच भावनेतून स्वामींची खरी कृपा जाणवते. काही वेळा स्वामी शांत राहतात. आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही त्यावेळेला ते दूर गेले असे वाटते. पण स्वामींचे शांत राहणे हेही एक मार्गदर्शनच असते. स्वामी त्या काळामध्ये आपली श्रद्धा आणि धीर तपासत असतात. त्या काळामध्ये आपण घाबरू नये, फक्त नाम घ्यावे आणि विश्वास ठेवावा. जेव्हा आपण स्वामींच्या शांततेमध्येही त्यांची उपस्थिती ओळखतो तेव्हा स्वामी स्वतः पुन्हा संकेत देतात. त्यांच्या शांततेतही ते आपल्यासोबतच असतात. काही वेळा स्वामी काही संकेत देत नाहीत आणि मन रिकामे वाटू लागते. तेव्हा आपल्याला वाटते की स्वामी दूर गेलेत. पण जेव्हा स्वामी शांत राहतात तेव्हा ते आपल्याला शिकवत असतात की श्रद्धा म्हणजे फक्त चांगल्या काळातच विश्वास ठेवणे नसते, तर शांततेतही तोच विश्वास कायम ठेवणे आहे. या काळामध्ये आपण नामस्मरण आणि सकारात्मक विचार कधीही सोडू नयेत. कारण त्यांच्या शांततेमध्ये कृपा असते, फक्त ती जाणवायला वेळ लागतो. त्यामुळे जेव्हा असे वाटते की स्वामी दूर गेले आहेत तेव्हा घाबरू नये. ते नेहमी जवळ असतात. फक्त आपल्याला आतून मजबूत बनवण्यासाठी थोडे शांत राहतात. स्वामी दूर गेलेत असे वाटण्याचे आणखीन एक कारण म्हणजे आपणच त्यांच्यापासून दूर गेलेलो असतो. आपण आपला संसार, काम, चिंता, राग यामध्ये अडकतो आणि स्वामींचे स्मरण कमी होते.
जेव्हा मन स्वामींपासून दूर जाते तेव्हा त्यांची उपस्थिती जाणवत नाही आणि मग वाटते की ते दूर गेलेत. पण खरे म्हणजे स्वामी आपल्याबरोबरच असतात, पण आपण त्यांच्याकडे पाहणे थांबवतो. जर आपण पुन्हा श्रद्धेने, प्रेमाने आणि शांतपणे त्यांच्या नामात मन लावले तर त्यांची जवळीक पुन्हा जाणवते. स्वामी कायम तसेच असतात, नेहमी आपल्याजवळ. पूर्वी आपण स्वामींशी बोलत होतो, त्यांचे नाम घेत होतो, कधीही त्यांचे स्मरण केल्यावर समाधान मिळत होते. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता वाढते, आपण व्यस्त होतो, तेव्हा मन स्वामी सेवेपासून हळूहळू दूर जाऊ लागते. स्वामी आपल्याला सोडत नाहीत, पण आपणच त्यांच्या दिशेने पाहणे थांबवतो आणि म्हणूनच आपल्याला वाटते की स्वामी दूर गेले आहेत. काही वेळेला आपल्याला असे वाटते की आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, संकेतही मिळत नाही, काही चांगले घडत नाही. अशा वेळेला असे वाटते की स्वामी आता दूर गेलेले आहेत. पण खरे म्हणजे स्वामींची कृपा कधीही थांबत नाही. स्वामी नेहमी आपल्या भोवती संरक्षणाचे कवच तयार करतात. कधी संकट टळते, कधी चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी मन थांबते. ही सगळी स्वामींची कृपाच असते. आपण मोठ्या चमत्काराची अपेक्षा करत असो, पण स्वामींची सूक्ष्म कृपा आपल्या लक्षातच येत नाही. स्वामींचे रक्षण नेहमी अदृश्य रूपात चालू असते. ते शांतपणे आपल्याला सुरक्षित ठेवतात आणि योग्य वेळेला मार्ग दाखवतात. आपल्या मनाप्रमाणे काही घडत नाही म्हणून स्वामींची कृपा नाही असे नसते. ती कृपा दिसत नसली तरी ती कायम आपल्या भोवती असते. मनाप्रमाणे न घडल्यास आपल्याला वाटते की स्वामी आता दूर गेले आहेत. ही काही प्रमुख कारणे असतात ज्यामुळे आपल्याला वाटते की स्वामी दूर गेले आहेत. जेव्हा असे वाटते की स्वामी दूर गेलेत तेव्हा काय करावे? सर्वप्रथम मन शांत करावे, कारण स्वामी कधीही दूर जात नाहीत. फक्त आपले मन गोंधळलेले असते. त्यावेळेला काही मागू नये, फक्त शांत बसावे आणि डोळे बंद करून हळूहळू त्यांचे नाम घ्यावे. मनात फक्त एकच भावना ठेवावी की स्वामी आपल्या जवळ आहेत. मनातल्या सगळ्या तक्रारी, प्रश्न, भीती सोडावी, कारण जेव्हा आपण मन रिकामे ठेवतो तेव्हा स्वामींची ऊर्जा पुन्हा वाहू लागते. श्रद्धा आणि धीर ठेवावा. जेव्हा वाटते की सर्व संपले तेव्हाच नवीन मार्गाची सुरुवात होते. स्वामींची वेळ नेहमीच योग्य असते, फक्त आपणच थोडा धीर ठेवावा. जेव्हा जीवनामध्ये दुःख किंवा अडचणी येतात तेव्हा आपल्याला असे वाटते की स्वामी दूर गेलेत, पण खरे म्हणजे ते आपल्याला आतून मजबूत बनवत असतात. त्यांच्या शांततेतही कृपा असते, त्यांच्या मौनातही मार्गदर्शन असते. आपण फक्त श्रद्धा आणि धैर्य ठेवावे. जेव्हा आपल्याला वाटते की स्वामी दूर गेले आहेत तर तेव्हा आपल्या मनाची स्थिती बदललेली असते. चिंता, नकारात्मक विचार, श्रद्धेचा अभाव, अहंकार किंवा जुने कर्म या गोष्टींमुळे मन स्वामींपासून दूर जाते. स्वामी नेहमी तिथेच असतात, फक्त आपणच त्यांच्याकडे पाहणे थांबवतो. स्वामी कधीही दूर जात नाहीत, आपणच त्यांच्या मार्गावरून थोडे भरकटतो. जर आपण पुन्हा श्रद्धेने नामस्मरण सुरू केले, स्वतःमध्ये आवश्यक ते बदल केले तर स्वामींची उपस्थिती पुन्हा जाणवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्यापासून दूर गेले आहेत असे आपल्याला का वाटते आणि अशा वेळेला आपण काय करावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.